नमस्कार. आज आपण ती पटपटीने फुलणारी गव्हाची कुरडई कशी बनवायची ते बघणार आहोत. अगदी साध्या सोप्या तसेच पारंपरिक पद्धतीने गहू कोणता वापरायचा, गव्हाचा चीक कसा करायचा, शिजवायचा कसा, तसेच कुरडई टाकायची कशी, कुरडई सुकल्यानंतर किंवा तळल्यानंतर लाल अजिबात पडू नये यासाठी काही छोट्या-मोठ्या टिप्स मी तुम्हाला सांगितलेल्या आहेत. त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. तर चला मग कुरडई कशी बनवायची ते बघूया. कुरडई बनवण्यासाठी आपल्याला लागणार आहेत गहू. गहू तुम्ही कोणत्याही जातीचा गहू घेऊ शकतात, परंतु गहू निवडताना गव्हाचा दाणा हा जाडसर आणि टपोरा असायला हवा. टपोरा आणि जाडसर गहू असेल तर चीकसुद्धा जास्त प्रमाणात व्यवस्थित जमा होईल. गहू निवडताना तुम्ही लोकल गहू घेतला तरीसुद्धा चालेल किंवा रेशनचा घेतला तरीसुद्धा चालेल. आता वजनी प्रमाणात जर म्हटलं तर 7 किलो गहू इथे मी घेतला आहे आणि खेड्याकडे हे शेर किंवा मग चंप ह्या हिशोबाने हे गहू असतात. तर इथे मी 4 शेरभर हे गहू घेतले आहेत, म्हणजेच 1 पायलीभर इथे मी गहू घेतलेले आहेत आणि वजनी प्रमाणात जर घेतले तर 7 किलो इथे मी गहू घेतले आहेत. आता हे जे गहू आहेत ना 2 ते 3 पाण्याने स्वच्छ धुवून घ्यायचे आहेत, जेणेकरून यावरील जी थोडीफार धूळ असेल, पेस्टिसाइड्स कीटकनाशक वापरले असतील ते व्यवस्थित धुतले जातील. धुताना मात्र गहू थोडासा रगडून घेतला तरीसुद्धा चालेल, कारण एकाच वेळी आपण गहू स्वच्छ धुवून घेणार आहोत, नंतर आपण गहू रगडणार नाही. तर इथे मी एक मोठा टिपच घेतलेला आहे आणि ह्या टिपामध्ये पूर्ण गहू स्वच्छ धुवून टाकलेला आहे. त्यामध्येच भरपूर पाणी घालून हा जो गहू आहे हा 3 दिवस भिजवायचा आहे आणि 3 दिवस भिजवत असताना आता पहिल्या दिवशी आपण हा गहू पाण्यामध्ये भिजवलेला आहे. दुसऱ्या दिवशी सेम या गव्हामधील पाणी काढून टाकायचं आहे आणि परत दुसरं पाणी टाकून हा गहू दिवसभर तसाच भिजवायचा आहे. सेम त्याच पद्धतीने तिसऱ्या दिवशीसुद्धा आपल्याला पाणी काढून फेकून द्यायचं आहे आणि दुसरं स्वच्छ पाणी टाकून चौथ्या दिवशी आपण हा गहू चेक करणार आहोत. तर चौथ्या दिवशी बऱ्यापैकी या गव्हावर फेस आलेला आहे, म्हणजेच गहू छान भिजलेला आहे. जेव्हाही तुम्ही गहू भिजवणार ना तर मोठं भांडं घ्या, कारण गहू भिजलं की लगेच त्याची क्वांटिटी ही डब्बलची होते. तर गहू छान भिजलेला आहे आणि त्यामधील जे पाणी आहे ते मी फेकून दिलेलं आहे. आता चेक करूया गहू कसा भिजला आहे की नाही. तर इथे मी गव्हाचा दाणा घेतलेला आहे आणि अशा पद्धतीने थोडा पिचकून बघायचा आहे. असा छान दाणा व्यवस्थित पिचकला, त्यामध्ये चीक बाहेर आला की समजायचं की गहू छान भिजलेला आहे. तर इथे मी सलग 3 दिवस पाण्यामध्ये गहू छान भिजवलेला आहे आणि चौथ्या दिवशी आता पाण्याबाहेर काढलेला आहे. चौथ्या दिवशी हा जो गहू आहे ना 2 पाण्याने स्वच्छ धुवून घ्यायचा आहे. पहिल्या दिवशी आपण गहू धुताना रगडलेला आहे, परंतु चौथ्या दिवशी गहू धुताना अजिबात रगडू नये. अगदी अलगद हाताने गहू मी इथे 2 वेळा पाण्याने स्वच्छ धुवून घेतलेला आहे. आता गहू आपण एका मोठ्या कढईमध्ये टाकूया आणि गिरणीवरून दळून आणूया. जर तुम्ही कमी क्वांटिटीमध्ये अगदी 2 ते 3 किलोमध्ये जर गव्हाचा जर कुरडई बनवत असणार ना, तर तुम्ही घरीच मिक्सरमध्ये चालू बंद करून हा असा गहू दळून आणला तरीसुद्धा चालेल. परंतु इथे मी 7 किलो म्हणजे 1 पायलीभर गहू घेतलेला आहे, त्यामुळे घरी न दळता गिरणीवरून दळून आणते आहे. गिरणीवरून दळून आणल्यानंतर त्याच मोठ्या कढईमध्ये मी थोडंसं 1 कळशीभर पाणी टाकून दिलं आहे आणि हा जो गहू आहे ना, हा गव्हाचा जो कोंडा आहे ना, हा बऱ्यापैकी आपण या पाण्यामध्ये रगडायचा आहे, जेणेकरून गव्हामधील जो चीक असेल तो व्यवस्थित या पाण्यामध्ये मिक्स होईल. दळलेला गहू पूर्ण पाण्यामध्ये व्यवस्थित मॅश करून घ्यायचा आहे आणि त्यानंतर ह्या पद्धतीने गोल गोल गोळे तयार करून त्यामध्ये पूर्ण चीक निपळून घ्यायचा आहे आणि लगेच दुसऱ्या कढईमध्ये स्वच्छ पाणी घ्यायचं आहे आणि त्या पाण्यामध्ये आपल्याला हे पिळलेले जे गोळे आहेत ते टाकायचे आहेत. सेम याच पद्धतीने आपला पूर्ण गहू अशाच पद्धतीने रगडून रगडून गोळे व्यवस्थित तयार करून त्यामधील जो चीक आहे तो व्यवस्थित पिळून घ्यायचा आहे आणि सगळे जे गोळे आहेत ते आपण दुसऱ्या स्वच्छ पाण्यामध्ये टाकून द्यायचे आहेत. त्यानंतर सगळा गहू व्यवस्थित पिळला गेला की दुसऱ्या कढईमधील जे गोळे आहेत ते गोळेसुद्धा आपण व्यवस्थित मोकळे मोकळे करून मॅश करायचे आहेत आणि त्यामधील जो थोडाफार चीक असेल तो सुद्धा व्यवस्थित पिळून घ्यायचा आहे आणि पिळल्यानंतर जो उरलेला जो कोंडा आहे तो वेगळ्या कढईमध्ये आपण टाकून द्यायचा आहे. या कोंड्यापासून आपण खारोड्यासुद्धा तयार करू शकतो. जर तुम्हाला अजून नवीन एखादी रेसिपी येत असेल तर मला कमेंट करून नक्की सांगा. आता जो आपण गोळ्यामधून जो निपळलेला जो चीक आहे ना, त्या चिकामध्ये अजून थोडाफार कोंडा आहे, त्यासाठी इथे मी पुरणाची चाळणी घेतली आहे आणि पुरणाच्या चाळणीने सुद्धा मी या चिकामधील थोडाफार जो गहू असेल तो सुद्धा व्यवस्थित पिळून घेते आहे. आता इथे मी त्याच टिपाला स्वच्छ धुवून घेतलेला आहे. धुतल्यानंतर एक कापड बांधून दिलं आहे आणि कापड बांधल्यानंतर या पुरणाच्या चाळणीमध्ये अगोदर आपण चीक गाळून घ्यायचा आहे आणि त्यानंतर आपण हाताने हा जो चीक आहे व्यवस्थित कापडामधून टिपामध्ये व्यवस्थित चाळून घ्यायचा आहे. कापड बांधताना अगदी कॉटनचं किंवा मग जाडसर कापड बांधू नका. ह्या पद्धतीने चायना सिल्कचं जाडसर कापड बांधा, म्हणजे काय होतं की चीक व्यवस्थित हा टिपामध्ये गळायला तयार होतो आणि जे ताम आहे, जे थोडंसं काळसर मिश्रण असतं ना त्याला ताम म्हणतात, ते ताम व्यवस्थित या कापडामध्ये जमा होतं. या पद्धतीने ही जी आहे ना ही ताम आहे, ही ताम जर चिकामध्ये जर गेली तर कुरडई मात्र काळसर होते आणि तळल्यानंतर लालसर होते.
त्यामुळे इथे ही जी मेन टीप आहे ना ती नक्की फॉलो करा. कापड बांधताना थोडंसं जाडसर कापड घ्या. हवं तर थोडंसं गळ्याला जीवावर गेलं, जाडसर वाटलं तरीसुद्धा चालेल, परंतु जेव्हाही तुम्ही चीक गाळणार ना तर कापड मात्र जाडसर नक्की बांधा. त्यामुळे सुद्धा कुरडया आपल्या ह्या पांढऱ्या शुभ्र होतात आणि ताम जर गेली तर मात्र कुरडया या लालसर होतात किंवा काळपट होतात आणि तळल्यानंतर त्या लालसर होतात. तर इथे तुम्ही बघू शकता 3 तासानंतर मी हा जो चीक आहे व्यवस्थित गाळून घेतलेला आहे. आता यामध्ये भरपूर पाणी आहे, त्यामुळे आपण या पाण्याला अजिबात हलवायचं नाही. हा जो चीक आहे ना, हा रात्रभर आपण असाच झाकून ठेवायचा आहे, म्हणजे 12 तासासाठी हा झाकून ठेवायचा आहे. दुसऱ्या दिवशी आपण हा चीक बघणार आहोत. दुसऱ्या दिवशी यावरील जे पाणी आहे लाल-लाल, ते पाणी वरती येतं आणि जो पांढरा शुभ्र चीक आहे ना, तो तळाला बसतो. त्यामुळे कधीही तुम्ही जेव्हाही गव्हाचा चीक गाळणार ना, तर जाडसर कापड घ्या. त्यामुळे चिकावरील जो ताम आहे तो व्यवस्थित कापडावर येतो आणि त्यामुळे कुरडई अगदी पांढरी शुभ्र येते. आता दुसऱ्या दिवशी म्हणजेच 12 तासानंतर टिपावरती जे पाणी आहे ते वरती आलेलं आहे आणि जो चीक आहे तो टिपाच्या तळाला बसलेला आहे. आता जे वरवरचं पाणी आहे ना ते पूर्ण निथळून घ्यायचं आहे. जोपर्यंत चीक दिसत नाही तोपर्यंत हे पाणी आपण असंच निथळत राहायचं आहे. लगेच आपण चीक दिसल्यानंतर पाणी बंद करायचं आहे आणि तुम्ही बघू शकता तळाला अतिशय पांढरा शुभ्र चीक हा बसलेला आहे. गहू चिकट असल्याने गव्हाचा चीकसुद्धा भरपूर प्रमाणात चिकट असतो, त्यामुळे तो तळाला अतिशय कडक तयार होतो. आता एक चम्मच घेऊया आणि हा जो चीक आहे ना हा पूर्ण फोडून घ्यायचा आहे, अगदी पातळसर तयार करून घ्यायचा आहे. पातळसर तयार करत असताना थोडासा कडक जाणवलं जातं, त्यामुळे हा जो चीक आहे ना व्यवस्थित चम्मचने फोडूनच घ्यायचा आहे. जर तो व्यवस्थित फोडला नाही तर मात्र जेव्हा आपण चीक शिजवू ना तर तेव्हा चिकाच्या ह्या गठोळ्या तयार होतात. त्यामुळे इथे मी पूर्ण चीक ह्या पद्धतीने चम्मचने फोडून घेते आहे. तर काही वेळातच ह्या पद्धतीने पूर्ण मिश्रण मी फोडून घेतले आहे आणि ह्या पद्धतीने अतिशय छान घट्टसर गव्हाचा चीक तयार झाला आहे. आता हा गव्हाचा चीक आपण एका मोठ्या भांड्यामध्ये काढून घेऊया आणि लगेच गव्हाचा चीक शिजवायचा कसा ते बघूया. तर इथे मी एक मोठ्या चुलीवर एक मोठी भांडी घेतलेली आहे. या भांड्यामध्ये आपण 2 चम्मचभर तेल टाकूया आणि यामध्ये टाकूया 2 मगीभर पाणी. आपण ज्या भांड्याने चीक मोजणार आहोत ना त्याच भांड्याने इथे मी पाणीसुद्धा मोजून घेतलं आहे. तर 2 मग्गाभर इथे मी पाणी घेतलं आहे. आता हे पाणी आपण झाकण लावून अगदी दणकून खळखळून उकळून घ्यायचं आहे. पाणी छान उकळलं की लगेच 1 मग्गाभर जे पाणी आहे ते बाजूला काढून ठेवायचं आहे. पाणी काढल्यानंतर यामध्ये टाकूया चवीपुरता मीठ. तर इथे मी एक मोठा पळीभर मीठ घेतलेलं आहे आणि मीठ टाकल्यानंतर लगेच 1 मगीभर आपण गव्हाचा चीक टाकणार आहोत. तर एकास एक प्रमाण आहे. जर 1 मगीभर आपण पाणी घेतलं होतं ना तर 1 मगीभर आपण इथे चीक घ्यायचा आहे आणि जे 1 मगीभर जे पाणी आहे ते आपण बाजूला काढून ठेवलं आहे. त्यामुळे इथे फक्त मी 1 मगीभर पाणी आणि 1 मगीभर चीक घेतला आहे. चीक टाकल्यानंतर लगेच घोटणीने आपलं हे मिश्रण छान प्रकारे घोटत जायचं आहे. कारण जसं उष्णता या मिश्रणाला लागेल ना तसं हे जे मिश्रण आहे ते घट्ट होत जाईल. काही वेळातच मिश्रण छान प्रकारे घट्ट होतं. आता शिजलं की नाही ते चेक करण्यासाठी घोटणीनेच आपण हे मिश्रणाचं वरती करून बघायचं आहे. जर व्यवस्थित तार आला नाही तर समजायचं की मिश्रण अजून शिजलेलं नाही. आता जे आपण इमर्जन्सीसाठी जे गरम पाणी बाजूला काढून ठेवलं होतं ना त्यामधील आपण 1 ग्लासभर पाणी आपण या मिश्रणामध्ये टाकलं आहे. की काही वेळा काय होतं की काही गव्हांना भरपूर पाणी लागतं, त्यासाठी इमर्जन्सीसाठी आपण हे पाणी गरम करून बाजूला ठेवायचं आहे. ऐनवेळी जर पाणी लागलं तर थंड पाण्याचा अजिबात वापर करायचा नाही. पाणी टाकल्यानंतर हे मिश्रण छान प्रकारे व्यवस्थित घोटीने घोटत छान शिजवून घ्यायचं आहे. तर बघू शकता तुम्ही जे मिश्रण आहे छान शिजलेलं आहे, छान तारा धरलेला आहे. ह्या पद्धतीने पहिली खूण म्हणजे ह्या पद्धतीने छान तारा धरला की समजायचं की मिश्रण छान शिजलेलं आहे. दुसरी खूण म्हणजे थोडंसं हाताला पाणी लावायचं आहे आणि ह्या पद्धतीने गोळी वळवून बघायची आहे. या पद्धतीने हाताला न चिटकता गोळी वळली की समजायचं की कुरडईचा जो चीक आहे तो छान शिजलेला आहे. लगेच चीक शिजल्यानंतर एका लहान भांड्यामध्ये थोडं मिश्रण घेऊया आणि लगेच कुरडई तयार करून घेऊया. कुरडई तयार करण्यासाठी इथे मी 3 मोठ्या खाटा आथरून घेतलेला आहे. वरती साडी छान पांघरून दिली आहे आणि लगेच सोऱ्यामध्ये थोडं मिश्रण टाकून आपण ह्या कुरडया पिळून घ्यायच्या आहे. कुरडई पिळत असताना 1.5 विड्याची असते किंवा मग 2.5 विड्याची सुद्धा असते. जर तुम्हाला मोठी कुरडई पाहिजे असेल तर 2.5 विड्याची कुरडई तुम्ही करू शकता किंवा मग थोडीशी नेमकीच कुरडई पाहिजे असेल तर 1.5 विड्याची सुद्धा तुम्ही कुरडई तयार करू शकता. तर इथे मी 1.5 विड्याची कुरडई तयार केली आहे. तर ह्या पद्धतीने सगळ्या कुरडया आपण तयार करून घेतलेल्या आहे. सगळ्या कुरडया ह्या 1.5 विड्याच्या आहेत आणि 2 दिवस कडकडीत या उन्हामध्ये सुकवून घ्यायच्या आहेत. छान कडकडीत सुकवून घेतल्या ना तर मस्त अशा
पांढऱ्या शुभ्र येतात. जर थोडंफार ऊन नसेल तर मात्र कुरड्या थोड्याशा काळपटसुद्धा येतात. तर पहिली टिप म्हणजे जेव्हाही आपण गहू भिजवू ना तेव्हा गहू छान रगडून धुवून घ्यायचा आहे. दुसऱ्यांदा जेव्हा आपण गहू पाण्यातून बाहेर काढू तर जास्त रगडायचा नाही, डायरेक्टली गिरणीवरून किंवा मग मिक्सरमध्ये दळून घ्यायचा आहे, खूप घासून दळायचा नाही. तिसरी टिप्स म्हणजे जेव्हाही आपण चीक गाळू ना तर थोडंसं जाडसर कापड घ्या, म्हणजे जेणेकरून जो गव्हाचा चिकाची जी ताम आहे ती कापडामध्येच येईल, चिकामध्ये जाणार नाही. आणि चौथी टिप्स म्हणजे जेव्हाही आपण चीक शिजवू ना पाण्याची आणि चिकाची क्वांटिटी ही लक्षात घ्या. व्हिडिओमध्ये ज्या पद्धतीने तुम्हाला मी सांगितलं आहे त्या पद्धतीने सगळ्या टिप्स फॉलो करा. तुमच्यासुद्धा ह्या अशा पांढऱ्या शुभ्र कुरड्या नक्की तयार होतील. तर 2 दिवस कडक उन्हामध्ये मी ह्या कुरड्या छान कडक सुकवून घेतलेल्या आहेत. जर चीक कच्चा असेल तर कुरडी मात्र अगदी धाग्यामध्ये तुटते, व्यवस्थित गोलाकार राहत नाही. डब्यामध्ये नंतरसुद्धा त्याचे तोडे तोडे तयार होतात. त्यामुळे चीक अगोदर व्यवस्थित शिजवा, नंतर कुरडई टाका आणि 2 दिवस कडक उन्हामध्ये सुकवून घ्या. आता कुरडई छान पांढरी शुभ्र सुकलेली आहे. तळल्यानंतर कशी दिसते ते सुद्धा बघूया. तर इथे मी कडकडीत तेल गरम करून घेतलं आहे. तेलामध्ये ही कुरडई छान तळून घेते आहे. तळल्यानंतर अगदी तिप्पटपटीने ही कुरडई छान फुललेली आहे. आपण आज पांढरा रंग न वापरता कोणत्याही प्रकारचा पापड खार किंवा सोडा न वापरता किंवा मग तुरटी न वापरता ही अशी पांढरी शुभ्र कुरडई तयार केली आहे. फक्त मीठ, पाणी आणि गव्हाचा वापर केला आहे. तर तुम्हाला आजचा हा वाळवणीचा मेनू नक्कीच आवडला असेल तर प्लीज एक लाईक नक्की करा आणि तुम्हीसुद्धा या उन्हाळ्यामध्ये ह्या पद्धतीने अगदी साध्या सोप्या पद्धतीने कुरडई नक्की तयार करा. आणि कलरफुल कुरडई पाहिजे असेलच, जेव्हा शिजायच्या वेळी आपण चीक टाकू ना तेव्हा त्या चिकामध्ये थोडासा रंग टाकला तरीसुद्धा चालेल. जो खाण्याचा रंग असतो तो तुम्हाला जोही आवडत असेल तो त्या चिकामध्ये तुम्ही टाकू शकतात. या पद्धतीने कुरडई तुम्हाला कशी वाटली मला कमेंट करून नक्की सांगा. अशाच नवनवीन रेसिपीसाठी चॅनलला सबस्क्राईब करा. सबस्क्राईब करणं अगदी विनामूल्य आहे. रेसिपी आवडल्यास कमेंट करा, लाईक करा, मित्रपरिवारासोबत शेअर करा. आता भेटूया छान अशाच नवीन टेस्टी आणि हेल्दी रेसिपीसोबत. तोपर्यंत हॅपी रहा. धन्यवाद.